नमस्कार यूट्यूबकरांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, ते बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद यूट्यूबकरांनो. मी कोकणात आलो होतो. रात्रीचे 10-10:30 वाजले असावेत. मी जेवून जरा फेरफटका मारायला घराबाहेर पडलो होतो. आधी बाजारपेठ, मग हर्णई एसटी स्टँड अशी फेरी मारून मी शेताकडच्या वाटेने पुन्हा घराकडे निघालो आणि एका मंद दिव्याच्या प्रकाशात काही मंडळी एका बंद टपरीच्या बाहेर कठड्यावर बसून गप्पा मारत असलेली दिसली. इतक्यात एक ओळखीचा आवाज कानी पडला. बघतो तर आमचाच एक गावकीतला मित्र धनंजय मला बोलवत होता. रात्रीचं वातावरण, मध्येच येणारी गार वाऱ्याची झुळूक आणि मध्येच मिणमिणणारा तो दिव्याचा प्रकाश, अशा वातावरणात इकडच्या तिकडच्या गप्पा चांगल्याच रंगल्या आणि मी धनंजयला विचारलं, तुला गावात कधी काही चित्रविचित्र अनुभव आलाय का? की तुला कधी काही रात्री अपरात्री दिसलंय का? तशी सगळी मंडळी शांत झाली. धनंजयनी त्या मिणमिणत्या दिव्याकडे दृष्टिक्षेप टाकला आणि तो सांगू लागला. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गावात शिमगोत्सव जोरावर होता. घरोघरी पालख्या येत जात होत्या आणि मी डोंगरापलीकडच्या गावात आमच्या भावकीतल्या एका नातेवाईकाकडे गेलो होतो. त्या नातेवाईकाचं घर हे डोंगराच्या उतरणीवर असलेल्या छोट्याशा वस्तीत होतं आणि वस्तीतून जवळच एक धरणासारखा बंधारा दिसत असे आणि तिथून सूर्यास्त फार सुंदर दिसतो असं ऐकिवात होतं. पण त्या बंधाऱ्यावर आजपर्यंत कधी जायची संधी आली नव्हती. त्या दिवशी मी वस्तीवरच वस्तीला होतो, त्यामुळे वेळच वेळ होता. संध्याकाळी सूर्यास्ताच्या थोडा आधी मी त्या बंधाऱ्यावर जायला निघालो आणि वस्तीत होळी पेटायच्या अगोदर परत यायचं असं ठरवून मी चालायला सुरुवात केली. बंधाऱ्यावर जाण्यासाठी वस्तीतून थोडी उतरण उतरून पुन्हा थोडी चढण होती. त्या चढणीपासून काही मीटर डावीकडे एक पडीक बांधकाम होतं. मी सहज कुतूहल म्हणून थोडं जवळ जाऊन पाहिलं तर आत कोणीच नव्हतं. 2-5 सेकंद तिकडे रेंगाळून मी तिथून पुढे निघालो. सहज मला काय वाटलं काय माहीत, पण मी पाठी वळून बघितलं तर त्या पडीक बांधकामाच्या एका खिडकीतून 2 इसम माझ्याकडेच पाहत होते आणि त्यांची नजर बरोबर माझ्यावर खिळली होती. थोड्या वेळापूर्वी तर त्या बांधकामाच्या ठिकाणी कोणीच नव्हतं आणि मध्येच हे दोघेजण कुठून आले? मी पुन्हा बंधाऱ्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. सुमारे 5-10 मिनिटांची पायपीट करून थोडी झाडीझुडी तुडवून
मी त्या बंधाऱ्याच्या एका बाजूला आलो. तो बंधारा म्हणजे जणू एखाद्या मोठ्या धरणाची प्रतिकृतीच होती. आजूबाजूला नजर फिरवली तर लांबवर आमची वस्ती आता छोटीशी दिसत होती. मी वस्तीपेक्षा थोड्या जास्त उंचीवर आल्याचं जाणवत होतं. सूर्यास्ताची वेळ असल्याने एक वेगळाच संधी प्रकाश सगळीकडे पसरला होता आणि वातावरण आता जास्तच गूढ आणि रहस्यमय बनत चाललं होतं. मी पुढे चालायला सुरुवात केली. बंधाऱ्याची उंची आता चांगलीच जाणवायला लागली, कारण बंधाऱ्याला सुरक्षा कठडे नव्हते. आता 2-5 मिनिटं तिथं निवांत बसायचं, सूर्यास्त पाहायचा आणि थोडा काळोख पडायला लागला की निघायचं असं मी ठरवलं आणि बंधाऱ्याच्या मध्यभागी जाऊन बसलो. लांब लांबपर्यंत कोणीच नाही आणि इतक्यात मला कोणीतरी काहीतरी कुजबुजत असल्याचा आवाज आला. मी आधी डावीकडे म्हणजे जिथून आलो होतो तिथे पाहिलं तर कोणी दिसलं नाही. पण जेव्हा उजवीकडे वळून पाहिलं तेव्हा 2 विचित्र दिसणारे इसम माझ्यापासून 40 ते 50 मीटरच्या अंतरावर उभे होते. थोड्या वेळापूर्वी हेच 2 इसम त्या पडक्या बांधकामाच्या ठिकाणी मला दिसल्याचं मला लक्षात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी आलो तेव्हा बंधाऱ्यावर कोणीच नव्हतं आणि ते तिथे इतक्या पटकन कसे आणि कुठल्या वाटेने आले हा प्रश्न मला पडला. ते दोघे खाली पाण्याकडे बघत होते आणि अचानक त्यापैकी एकाने पटकन माझ्या दिशेने मान फिरवली. तो कुठला साधासुधा इसम वाटत नव्हता आणि त्याच्या आविर्भावावरून माझी उपस्थिती त्याला फारशी आवडलेली दिसत नव्हती. मी थोडा सावध झालो आणि तिथून उठलो. आता त्या दोघांची नजर माझ्यावरच खेळली होती आणि मी जशी पावलं टाकायला सुरुवात केली त्यांनीही माझ्याच दिशेने चालायला सुरुवात केली. आता अगदी नावापुरता उजेड शिल्लक होता. मी माझ्या चालण्याचा वेग वाढवला तसा त्या दोघांचा वेगही वाढला. मी थांबलो आणि 90 अंशात उजवीकडे पाहून मागचा कानोसा घेतला तर ते 2 इसमही जागीच थांबले. पण आता ते माझ्या काही अंतर जवळ आले होते. ती सोंगे होती की अजून काही समजत नव्हतं. इतक्यात माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे मी जमिनीवरून पाय उचलला की ते दोघेही माझा मागोवा घेत होते आणि मी जमिनीवर थांबलो की ते जागच्या जागी थांबत होते. म्हणजे मी जेवढा जमिनीच्या संपर्कात होतो तेवढाच सुरक्षित होतो. मी अक्षरशः जमिनीवर पाय घासत चालू लागलो आणि मागे पाहिलं तर ते 2 इसम जिथे थांबलेले तिथेच थांबले होते. पण नजर मात्र माझ्यावरच होती. मी आता असा स्लीपर घासत घासत कसाबसा वस्तीपर्यंत आलो. मागे पाहिलं तर दूरपर्यंत कोणीच नव्हतं. रात्री नातेवाईकाला घडलेला प्रकार सांगितला तर नातेवाईक म्हणाला, अरे पुन्हा त्या बंधाऱ्यावर एकट्याने जाण्याचं धाडस करू नकोस बाबा. तिथे एक ना अनेक खूप घटना घडल्या आहेत. कठड्यावरून धक्का मारल्यासारखं वाटणं, पाण्यातून कोणीतरी खेचून घेतल्यासारखं वाटणं, असे एक ना अनेक अनुभव गावकऱ्यांना यापूर्वी आलेले आहेत. आणि बंधाऱ्यावर 2 अज्ञात इसम बघितल्याचं बरेच लोक बोलतात. ते ऐकून मात्र माझ्या अंगावर काटा आला आणि थोडक्यात वाचलो असं म्हणून धनंजय गोष्ट सांगायचा थांबला. आणि जसा तो गोष्ट सांगायचा थांबला त्या टपरीबाहेरचा मिणमिणता दिवा अचानक बंद झाला. तसे आम्ही सगळे आपापल्या घराकडे निघालो. चालता चालता धनंजय मला म्हणाला,
अरे ते बघ. आणि लांबवर 2 इसम पाऊलवाटेच्या मधोमध उभे राहून आमच्याकडेच पाहत होते.